पुणे तिथे काय खाणे याचा जास्त विचार न करता नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि सुरुवात करतो 1 जानेवारी 2025च्या या खाद्य सफरीला. वर्षाच्या पहिल्याच दिवशी शक्य तेवढं खाऊन बरेच पदार्थ या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केले आहेत, म्हणून काळजी नसावी. मी श्रीकांत भुजबळ म्हणजेच आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. आणि युनिव्हर्सिटीवरून आऊन आणि बाणेर रोडला जाणारा या रोडवरती आणि आज खायला जमलो. वर्षाचा पहिला दिवस म्हणजे पुणेरी मिसळ तर झालीच पाहिजे आणि म्हणून आलं श्रीमंत मिसळ आणि बरेच काही असं लिहिलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी जाऊन आपण मिसळ तर टेस्ट करूया. या रोडवरती पार्किंग आहे अवेलेबल आणि आतमध्ये छान असं दिसतंय ढाबा आहे. आतमध्ये जाऊन बघूया याची टेस्ट कशी आहे आणि बसायला अरेंजमेंट कशी आहे. आतमध्ये आलो, वेलकमचा बोर्ड पाहिला व छान अशा झाडांच्या गर्द सावलीमधून पुढे गेलो. ते त्यांचा मेनू लावलेला आहे आणि मेनू दिसतंय भाकरी, पिठलं, मटकी फ्राय, कोथिंबीर वडी आणि उपवास असेल तर साबुदाणा वडी आणि पीठसुद्धा आहे आणि बऱ्याच गोष्टी इथे दिसतात मला. आतमध्ये जाऊन टेस्ट करूया. आणि पुण्यातली मिसळ खायला आलं, ती पण श्रीमंत मिसळ. तर छानपैकी श्रीमंत वाटलं पाहिजे असे हे पगडी दिसते आणि आता लहान मुलं सुद्धा एन्जॉय करतात आणि मिसळ बरोबर हा आनंद आणि हा फोटोग्राफीचा हा जो इथला बोर्ड आहे हा इथं तुम्ही एन्जॉय केलाच पाहिजे. लहान मुलं पण एन्जॉय करतील असा हा एरिया. आणि मागे ॲम्बियन्स बघा, ॲम्बियन्स आता खूप जास्त गर्दी आहे. श्रीमंत मिसळला आलो. मिसळ येईपर्यंत म्हणलं काहीतरी वेगळा आयटम घ्यावा आणि वेगळा आयटम म्हणजे घेतला आपण आणि कोथिंबीरची वडी. कोथिंबीरची वडी थोडीशी मऊ वाटते मला आणि दही आहे, खाऊन बघूया. वडीची टेस्ट छान आहे, गरम असते तर अजून मजा आली असते. थोडीशी तिखट साईडला आहे पण क्रिस्पी असते तर मजा आली असते. मऊ आहे पण टेस्टला खूप छान आहे. वर्षाचा नवीन दिवस आणि नवीन दिवसामध्ये मिसळ खायला आलोय. पुण्यामध्ये असेल मिसळ खाल्लीच पाहिजे. आता मी पाणी पितोय ते म्हणजे पितळेच्या भांड्यामध्ये. सगळे भांडी पितळेचे आहेत. याच्या मागं काय हे श्रीमंतचा बोर्ड आहे, याच्या मागं आहे त्यांचं मेनू कार्ड. शॉर्ट अँड स्वीट असं मेनू कार्ड दिसतं आणि छान वाटतं ॲम्बियन्स. हा टेबलचा कलर, त्यानंतर ही भांडी, याच्यात पाणी प्यायला मजा येणार. आणि श्रीमंत मिसळ खाताना इथं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायला खूप जास्त मजा येते. त्याचं एक उदाहरण, ही फॅमिली बघा कशी एन्जॉय करतात. हे आता पाहतोय ते उपवासाचं थालीपीठ आणि इथं वेगवेगळे पदार्थ मिळतात. त्यातलाच एक पदार्थ आपण आता टेस्ट करणार आहोत. तर वेगळा आयटम टेस्ट करावं म्हणलं मिसळच्या ठिकाणी म्हणून उपवासाचं थालीपीठ घेतलं. गरम आलं, छान आलं, दही आहे सोबत. छान आहे, क्रिस्पी आहे, बटाट्याचा फ्लेवर आहे आणि गरम गरम आले छान. थोडीशी चव छान आहे, थोडंसं तिखट असतं तर अजून मजा आली असती. वा, गरम गरम खायला मजा येते. आताच मिसळ आले, आता हे थालीपीठ गरम गरम आहे म्हणून खावं लागणार. आता मिसळकडे लक्ष गेलंय माझं. पहिल्यांदा ते थालीपीठ आपण टेस्ट करूया. बऱ्याच लोकांना धपाटे आणि थालीपीठ मधला फरक माहीत नसतो. तर हे आहे थालीपीठ आणि थालीपीठ हे असं बघा रेडिश दिसतं थोडंसं आणि जे धपाटे असतात ते ग्रीनिश दिसतात, आपल्याला मिरचीचे बनवलेले असतात. ह्याच्यासोबत आलं एक चटणी आणि लोणचं. गरम गरम खुसखुशीत, टेस्टला छान आहे, तिखट सुद्धा आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
मिसळची थाळी चालू करतो. मिसळच्या थाळीमध्ये काय काय येतं बघा. शेंगदाणे आले तळलेले, कांदा आणि लिंबू आलेलं, हा आहे शेंगदाण्याचा लाडू, त्याच्यानंतर काकडी आली, नंतर उकडलेले मटकी आहे आणि इथं वडा आहे. तर आपल्याला कढी दिलेली, कढी आणि वडा आपण खाऊ शकतो. आणि दिलेला आहे रस्सा, ही आहे कढी. आणि कढीचा हा जो बाउल आहे खूप छान दिसतोय, याच्यावर श्रीमंत मिसळ असं लिहिलेलं आहे. कढी छान दिसते, आपण कढी टाकूया आणि कढी वडा ट्राय करूया. आणि आत्ता आले बघा गरम गरम पाव, टेस्ट करूया आपण कढी वड्याची. अप्रतिम. म्हणजे जी कढी आहे ना त्याची जी टेस्ट आहे ती वड्यासोबत खूप छान लागते. त्याच्यासोबत दिले बघा पापड. मिसळचं प्रिपरेशन करू आपण. मिसळचं प्रिपरेशन करताना पहिल्यांदा आपण टाकूया कांदा, त्याच्यानंतर घेऊया हे उसळ, थोडे शेंगदाणे टाकूया आणि आता ह्याच्यावर टाकायचे आपल्याला झणझणीत रस्सा. ठीक आहे, लिंबू पिळायचं त्याच्यावर. आणि आता टाकायचा आपल्याला रस्सा. रस्सा बघा कसा लाल दिसतोय, असा तर्री दिसते मस्त. आणि या रश्श्यामध्ये मला तमालपत्र दिसतंय आणि हे बघा तमालपत्र असं येतंय. खाली आहे मटकी, तर रश्श्यामध्ये सुद्धा मटकी आहे. जरी तुम्ही घेतली नाही तरी रश्श्यामधली मटकी तुम्ही वापरू शकता. छान असं प्रिपरेशन करतोय आपण आता. तिखटपणा महत्वाचा असतो मिसळचा. जर जास्त झणझणीत लागली, ठसका लागला तर ती मिसळ खाऊ शकत नाही. आणि जर मिळमिळत असेल तर त्याला अर्थ राहत नाही. म्हणून मिसळ ही प्रॉपरच झणझणीत असलीच पाहिजे. खाऊन बघूया आता एक असायचा. अशी झाली आपली आता मिसळ तयार. आणि मिक्स करूया. नवीन वर्षाचं सुख असतं ना ते मिळतं, कारण की खरंच मिसळ छान आहे. खूप दिवस झालं म्हणलं होतं या ठिकाणी यायचं आणि इथं येणं वर्थ आहे. कारण की हे सगळे जे आयटम दिसतात टेबलला हे तर खूप छान दिसत आहेतच, पण एवढे आयटम संपवायचे म्हणजे जेवणच होणार आहे आपलं. नक्की विजिट करा श्रीमंत मिसळ पुण्याला. कशी वाटते मिसळ? मिसळ मस्त आहे, म्हणजे एकदम स्पायसी, जशी मिसळ पाहिजे तशी आहे. बरोबर कढी पकोडा जो आहे तो पण मस्त लागतं. आणि बाकी जे आयटम्स आहेत शेंगदाणे, गुळ शेंगदाणे लाडू मस्तच. छान आहे. हे उपवासाचं थालीपीठ आहे. छान टेस्ट आहे, मस्त. मिसळ मी आधी पण खाल्ली, आता नाही घेतली मी. पण मिसळची पूर्ण थाळी आहे. त्यातला कढी पकोडा हा चांगला वाटला मला जास्त. पितळच्या थाळीमध्ये मिसळ खायची जरा मजा वेगळीच येते. मला थोडीशी तिखट वाटते, पण ओव्हरऑल टेस्ट मस्त. खूप छान. इथला परिसर तर विशेषतः आवडलाय आणि नवीन वर्षामुळे फुल गर्दी होती, त्यामुळे सर्व्हिस लेट होत होती. यांची मिसळ या ट्रे मधून आणण्याची पद्धत भारी वाटली. आणि हे आता पाहताय बिल. इथे कुल्फी पण मिळते बरं का. मिसळ खाल्ली आता श्रीमंत मिसळ, आणि ह्याची काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, मिसळ झणझणीत छान होते, अतिशय तिखट नव्हती, एकदम प्रमाणात होती. दुसरी गोष्ट, थाळीमध्ये बरेच आयटम होते, जेवायची गरज नाहीये मिसळ खाल्ला. त्यातला जो कढीवडा आहे तो अगदी अप्रतिम होता. म्हणजे झणझणीत मिसळ आणि त्याच्यासोबत असलेला कढीवडा त्याला एकदम कॉम्प्लिमेंटरी करत होता. दुसरी गोष्ट होती ती म्हणजे कुल्फी. आता कुल्फी खातात लोक, यांची कुल्फी सुद्धा फेमस आहे, तर ती कुल्फी इथं आला तर खावा. आणि इथे एक जेम सापडलं मला, तो म्हणजे म्हणतो ना की एखाद्या हॉटेलमध्ये एखादी गोष्ट फेमस असते, पण त्याच्या व्यतिरिक्तही तिथे काहीतरी चांगलं मिळतं. तर इथं मला मिळालं उपवासाचं थालीपीठ. ते खूप छान होतं. दुसरं थालीपीठ पण होतं, पण त्याच्यापेक्षा उपवासाचं थालीपीठ तुम्ही इथं आल्यानंतर नक्की टेस्ट करा. म्हणजे
ट्राय करायला काय हरकत आहे, उपवास असेल नसेल, पण मस्त टेस्ट होती एकंदरीत. म्हणजे छान ॲम्बियन्स तर आहेच आणि टेस्ट सुद्धा खूप छान आहे. कधी आला तर नक्की व्हिजिट करा श्रीमंत मिसळला. आता या स्पॉटबद्दल मी वेगळं काय सांगू. एफसी रोडवरचा हा कलाकार कट्टा आणि बरंच जुनं असलेलं इथलं गुडलक कॅफे. बाहेर कलाकारांची व प्रेक्षकांची गर्दी तर होतीच व दुसरीकडे गुडलकची लाईन. आत गर्दीत शिरून कसाबसा व्हिडिओ काढला. व जागा नसल्यामुळे ठरवलं गाडीतच बसून खायचं. इथला चहा ऑर्डर केला की 2 पेपर कप मिळतात. ते घ्यायचे, किचन मधून आपल्या समोर चहा बनवून मिळतो, तो पण इन्स्टंट. गुडलकमध्ये गर्दी होती. गाडीत बसून आता त्यांचा बन मस्का आणि चहा ट्राय करतो एम रोडला, आणि ते पण फेमस ठिकाणी म्हणजे गुडलकच्या ठिकाणी खायचं. आता गर्दी बघितली तुम्ही, खूप जास्त गर्दी आहे आणि अशा गर्दीच्या ठिकाणी खाण्यापेक्षा गाडीत म्हणलं जरा शांततेत खावं. तिथं लाईन पण खूप होती. हा घेतले बन मस्का आणि चहा. ब्रेडचा फ्रेशनेस आणि क्रीम जी आहे, बटर आहे, एकदम फ्रेश होतं, खूप छान होतं. म्हणजे याच्याबद्दल वेगळं सांगायची काही गरज नाही आहे. जे आहे ते तुम्हाला सगळ्यांनी टेस्ट केलेलंच असेल, पण अशा गाडीत बसून खायला सुद्धा मजा येते. तर तुम्ही पण याचा आनंद घ्या. आणि जाम आणि ब्रेड पण घेतला होता त्यांचा. लहान मुलं बघा आता मस्त खात आहेत मागं, आणि इकडं चाललंय बन मस्का खायचं. माझ्या गाडीत बसून खात आहेत कारण की इथं ना पार्किंग मिळाली आहे आणि ना तिथं टेबलला जागा होती. पण छान आहे, म्हणजे सगळ्यांना भूक लागली ॲक्च्युली, त्यामुळे खात बसले सगळे. इकडं बघा गँग, इकडं जाम बटर खात बसले, जाम ब्रेड बटर. आणि आत्ता आलोय SB रोडवरच्या पवेलियन मॉलच्या फूड पार्कला. कधीतरी मॉलमध्ये फूड ट्राय करावं म्हणलं. वाडेश्वरचा डोसा नेहमीप्रमाणे उत्तम होता. गुडलकचा आलू पराठा पण ठीकठाक वाटला. पण पनीर टिक्का रोल त्यांचाच होता आणि तो छान होता. मोठ्या तयारीत व्हिडिओ काढत आणलेले हा तलाव पुलाव आणि आप्पे चवीला अगदीच फ्लॉप होते. मग शेवटी गेलो चाट बाजारला छोले भटुरे आणायला, तेही अपेक्षा ठेवून. आणि यांनी तरी डिसअपॉइंट नाही केलं बाबा. फूड मॉलमध्ये पोटाची खळगी तर भरते, पण भरमसाठ दर, पदार्थ ठीकठाक असतात आणि नुसताच ॲम्बियन्स आणि गर्दी पाहत बसावं लागतं. त्यासाठी सगळी बिलं तर दाखवतोय. नवीन वर्षाचा हा व्लॉग कसा वाटला ते तर सांगाच, पण नवीन ठिकाणे सजेस्ट करा आणि तोपर्यंत राम राम.